भूषण बिकीनी बादली हातामध्ये घेतली आणि वळातून पाणी भरलं आणि दुकानात टाकून नळाने खरखर घसून घेतलं. आणि हा एक मेन गोष्ट आपला पवन भाऊ आणि सोमा भाऊ नैतळकरांच्या सेवेत नवीन काहीतरी वादळ घेऊन येत आहे. सोपं नाही भाऊ. तर सुरुवात इथून झाली. शुभम आणि बिके अर्जंट कामासाठी चाललो होतो. गाडीमध्ये पेट्रोल टाकलं. निपाट आदर्श कॉलेज टेकडीमध्ये आलो. ते अर्जंट काम होतं बरं का. लिंबाच्या झाडामध्ये पिंपळाचं झाड उगलं होतं. ज्यांनी बघितलं नसेल त्यांनी एकदा बघून या बरं का. आदर्श कॉलेजच्या बाहेर गौरव शेटला भेटलो आणि घरी निघालो. ऐका ना, भूषण बिकेचे 6000 फॉलोअर होण्यासाठी तुमची खूप गरज आहे. लवकरात लवकर तेवढं फॉलो करून टाका. मग बिके गावामध्ये आला. सोमा भाऊ आणि सनी कलर देताना दिसला. म्हटलं हा का विषय भाऊ. तेवढ्यात पवन भाऊ आणि त्याचे मित्र पण आले. ते म्हणे बिके बिग ब्लास्ट म्हटलं काही नवीन वादळ घेऊन येते की काय. सचिन भाऊ आणि अभिमनी बिके डायरेक्ट धप्पा आहे. मग भूषण बिके इकडे आला. पाणी बघितलं. लगेच शेजारच्या घरी गेला. पहिल्यांदा बिकीनी घरात जाऊन विचारलं बादली घेऊ का नको. ते म्हणे घे. मग घेतली बादली. कोणाची वस्तू पहिले विचारून घेतायची बर का. बादली भरलेली होती. मग काय आलो गुणगुण करीत मग काय वरली बादली दुकानात. त्या दुकानामध्ये मोकार गर्दी झाली ना. म्हटलं थोडं थांबा. आलो वाळापाशी आलो. बादली भरली. परत दुकानामध्ये आलो. पूर्णपणे सर्व कानाकोपऱ्यात पाणी वाचलं गेलं ना. पाणी संपून. म्हटलं आता काय करावं बा. की दुसऱ्या बाजूला पण पाणी होतं. तिथून भरलं. मग बिके मध्ये आला. पाणी वाचला. गोळ घेतला. कसा गोळ्याने घसून काढला. डायरेक्ट वाकडे तिकडे होऊन ना. तेवढ्या दुकानावरती सनी पण आला. मग त्याला फ्रीज मधून बाटली काढली. बिकीने अंदाजी फेकली. त्याने खरंच कॅच घेतली.